महाट्रान्सको लोअर डिव्हिजनल क्लर्कच्या एक्झामसाठी फक्त शेवटचे 15 दिवस शिल्लक आहेत. आजचा हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे जे मागच्या 4 महिन्यापासून हॉस्टेल ते लायब्ररी, रूम ते लायब्ररी एवढ्यामध्ये ज्यांचा प्रवास सीमित आहे आणि डोळ्यावर एक स्वप्न आहे की कुठं ना कुठं आपल्याला ही पोस्ट क्रॅक करायची आहे. आजचा हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे की ज्यांना वाटतं महाट्रान्सको ची जी एक्झाम आहे ती एक्झाम त्यांना क्रॅक करायची आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटची एक्झाम दिली होती आणि अकाउंट्स या विषयाचा परिपूर्ण अभ्यास केला होता, बट एन मोमेंटला व्यवस्थापनाच्या एक चुकीच्या निर्णयामुळे जो अकाउंटचा सिलेबस कमी करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांचं सिलेक्शन हुकलं होतं. बट तरी सुद्धा न डगमगता पुन्हा त्याच ताकदीनं, पुन्हा त्याच हिमतीनं जे विद्यार्थी महाट्रान्सकोची प्रिपरेशन करत आहेत की महावितरण गेलं तर गेलं, महाट्रान्सको जाऊ द्यायचं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. त्याचबरोबर जे सर्व कॅन्डिडेट्स महाट्रान्सको मध्ये अगोदरपासून कार्यरत आहेत आणि ज्यांच्या डोळ्यापुढे एक स्वप्न आहे की त्यांना लाईफ मध्ये प्रमोशन पाहिजे, पदोन्नती पाहिजे प्रोफेशनल लाईफ मध्ये, आणि काम करत करत फॅमिली सांभाळत ते डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कदाचित या व्हिडिओचे 5 ते 10 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे तुमची लाईफ चेंज करू शकतो. त्यामुळे जिथंही कुठं तुम्ही आहात, ज्याही मोमेंटला तुम्ही बसलाय, 5 मिनिट ते 10 मिनिट शांतपूर्वक लक्ष देऊन ऐका, आत्मपरीक्षण करा. कोणत्याही एक्झामचे जे सुरुवातीचे पहिले 15 दिवस असतात, एक्झामसाठी जेव्हा फक्त आणि फक्त 15 दिवस शिल्लक असतात, ते खूप इम्पॉर्टंट असतात आणि या 15 दिवसाचं योग्य नियोजन प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं, प्रत्येक मिनिटाचं योग्य नियोजन जो व्यक्ती करेल, जॉब आणि पोस्ट त्याची असेल. मागच्या 3 महिन्यात तुम्ही किती अभ्यास केलाय ते इम्पॉर्टंट नाही, या 15 महिन्यातले जे तुमचं योग्य नियोजन असेल तेच ठरवेल की तुम्ही त्या पोस्ट साठी लायक असाल का नाही. आणि ज्या मोमेंटला, खरं तर हा व्हिडिओ मी 18 जून ते 19 जूनलाच बनवणार होतो, बट ज्या ठिकाणी मी असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता, इंटरनेट कनेक्शन नव्हतं आणि लाईट थोडंसं सुरळीत नव्हती, त्यामुळे मला थोडंसं वेळ लागलेला आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी. बट देर आहे दुरुस्त आहे. आणि ज्या मोमेंटला महाट्रान्सकोनं विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा 6 जुलै रोजी एक्झाम होणार आहे, तर त्या दिवशीच आपण आपले जेवढेही टेलिग्राम ग्रुप्स आहेत, जेवढेही विद्यार्थ्यांनी आपले बॅचेस जॉईन केलेले आहेत ऍप्लिकेशनवर, त्या सर्वांना 15 दिवसाचं, जवळपास 18 दिवसाचं टाइम टेबल दिलं होतं. त्यापैकी 3 दिवस तर कटले, बट आज तारीख 22 जून आहे, आज रविवार. 22 जून पासूनचं पूर्ण टाइम टेबल तुम्हाला दिसत असेल, तुम्ही चेक करू शकता आणि टेलिग्राम ग्रुप मधून हा टाइम टेबल घेऊ शकता. ऑलराईट, डन. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. तुमच्या भविष्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमचा भूतकाळ देईल, फक्त तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक राहा आणि आत्मपरीक्षण करायची तयारी ठेवायची. मी काय मोटिवेशनल स्पीच द्यायसाठी आलेलो नाहीये, बट काही काही वेळेला एक योग्य मार्गदर्शन अनेक घंटे व्हिडिओ बघितल्यापेक्षा एक सिनियर व्यक्तीचं, एक रिस्पेक्टेड पर्सनचं, ज्यालाही तुम्ही गुरु मानता, ज्यालाही तुम्ही आदर्श मानता, त्यांच्यासोबत केलेलं कन्व्हर्सेशन कितीतरी बेटर असतं. हा इमेज, ही फोटो तुमच्यापैकी अनेक क्रिकेट प्रेमींना काळजाला घाव करणारी असेल किंवा एक सॅडेस्ट मोमेंट इन इंडियन क्रिकेट हिस्ट्री असेल, बट ह्याच्यामधून आपल्याला एक बोध शिकायला काय मिळते? थ्रू आउट द टुर्नामेंट टीम इंडिया एकदम चांगली खेळली आणि एंड मोमेंटला फायनलला सर्व गोष्टी फिसकले. बोध काय मिळते? मागच्या 4 महिन्यात आय नो तुम्ही मॅक्सिमम जणांनी फेब्रुवारी मार्च मध्ये मॅक्सिमम महाट्रान्सकोचा अभ्यास करायला स्टार्ट केलेला आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून ह्या मागच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही किती अभ्यास केला, तुम्ही किती घंटे अभ्यास केला, तुम्ही किती मॉडेल टेस्ट पेपर सॉल्व्ह केले, तुमचे किती कन्सेप्ट मागच्या 4 महिन्यात क्लिअर झाले, मॅटर करत नाहीत. मॅटर करतात की ह्या 15 दिवसात तुम्ही किती अभ्यास करताय. थ्रू आउट द टुर्नामेंट टीम
इतकी चांगली खेळली, बट फायनलला येऊन गणलं त्यामुळं कप निघून गेलं. आणि हे 15 दिवस म्हणजे तुमचे महाट्रान्सकोचे फायनलचे दिवस आहेत. सेकंड, ही इमेज आहे T20 वर्ल्ड कप जून 2024, म्हणजे आजपासून करेक्ट 1 वर्षाखालची इमेज आहे. जेव्हा इंडिया आणि साऊथ आफ्रिका फायनल मध्ये होते आणि जेव्हा इंडियाची बॅटिंग आली, ऑफकोर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बॅटिंग साठी आले होते. आणि ज्या मोमेंटला विराट कोहली आणि रोहित शर्मा आले ओपनिंग साठी, तर आल्याबरोबर विराट कोहलीनं ग्राउंडवर एक 20 to 25 सेकंदाचा एक पॉज घेतला होता. अशा अवस्थेत तो बॅट टेकून मुंडी खाली घालून शांत बसला होता 24 सेकंदासाठी. या 24 सेकंदामध्ये आत्मपरीक्षण केलं की मी कोण आहे, माझं रोल काय आहे, आज मी इथं आहे तर कशामुळे आहे, आणि आज मी इथं आलेलो आहे तर कशासाठी आलेलो आहे. तसं तुम्ही सुद्धा इन्स्टेड ऑफ वॉचिंग अनवॉन्टेड व्हिडिओज, इन्स्टेड ऑफ डुईंग अनवॉन्टेड स्टफ, एक 5 मिनिटाचा पॉज घ्यायचा आणि आत्मपरीक्षण करायचं की माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज काय आहेत. खरंच मी बँकिंग साठी बनलेलो आहे का लोअर डिव्हिजनल क्लर्क साठी बनलेलो आहे. खरंच अकाउंट विषय माझ्या पल्ल्यामध्ये येते का, की फुगटमध्ये मी मायबापाचे पैसे वेस्ट करायलो. आत्मपरीक्षण करायचं अनेक गोष्टींवर आणि अनेक उत्तर तिथून तुम्हाला मिळतात. आणि मग त्याच्यानंतर येणारे जे एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल ठरता. हे 2 गोष्टी आहेत जे तुमच्यापैकी अनेकांना करायला पाहिजे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, जसं व्हिडिओचं तुम्ही टायटल बघितलं असेल 15 दिवसाचे नियोजन, तर कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचं काय नाही हे तुम्हाला जवळपास 3 जुलै ते 5 जुलै आणि एक्झामच्या डे पर्यंत सांगितलेलं आहे. आणि अनेक विद्यार्थी जे मागच्या 4 महिन्यापासून कंटिन्युअस अभ्यास करायलेत, त्यांनी हे टाइम टेबल प्रॉपर फॉलो करायलेत, त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. बट त्यातल्या त्यात सध्या सिच्युएशन अशी झालेली आहे की आपल्या सर्वांचंच इन्क्लुडिंग मी वरचे वर डे बाय डे अटेन्शन स्पॅम कमी होत आहे. ह्याच्यामुळं आपण 2 दिवस 3 दिवस एखाद्या गोष्टीवर राहतो, तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक मोटिवेशन कमी होते. हे होणारच आहे. ओके, याच्यासाठी मोटिवेशन पेक्षा कन्सिस्टन्सी शब्द असणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर प्रेरणा मिळाली तर 2-3 दिवस अभ्यास करता, ओके, मोटिवेशन मिळालं तर, बट कन्सिस्टन्सी राहिली तर माणूस ऑटोमॅटिक पुढे जात असतो. आणि या 15 दिवसांमध्ये नीट लक्षात घ्या, जे सर्व विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, सीए CS CMA झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या 15 दिवसात कोणत्या कोणत्या गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस केलं पाहिजे, जेणेकरून 50 पैकी 45 पेक्षा जास्त क्वेश्चन 95% अॅक्युरेसीने तुम्ही देऊ शकाल. या सर्व प्रश्नांची यादी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मेक शुअर करायचंय ते सर्व प्रश्न तुमचे झाले असतील. न झाले असतील तर स्वतःला प्रॉमिस करा की येणाऱ्या 15 दिवसात पूर्णपणे ते कव्हर करून टाकेन. आणि असे सर्व विद्यार्थी ज्यांचा क्वांट, रिझनिंग आणि मराठी पक्का आहे, अकाउंटचे वांदे आहेत, त्यांनी या 15 दिवसात एखाद्या टीचरचे सबस्क्रायबर न बघता, एखाद्या टीचरचे व्हिडिओचे व्ह्यूज न बघता, टेस्ट सिरीजची बॅचची प्राइस न बघता, स्वतः सेल्फ आत्मपरीक्षण करा की तुम्हाला किती समजत आहे. आणि जर समजत नसेल तर नवीन एखादी पुस्तक, नवीन एखादं फोल्डर ओपन केल्यापेक्षा फक्त आणि फक्त हे एवढेच प्रश्न व्यवस्थित कव्हर करून घ्या, रिझल्ट तुमच्या फेवर मध्ये असेल. ओके, सर्वात पहिला बघा, जवळपास 100 ते 110 प्रश्न देईन मी. त्याच्यामधले काही प्रश्न 11वी-12वीच्या लेवलचे असतील आणि काही प्रश्न जे आहेत ते बीकॉम जसे की टॅक्सेशनचे असतील, त्यानंतर ऑडिटिंगचे असतील, कॉस्टिंगचे असतील, फायनान्शियल अकाउंटचे असतील. सुरुवात होते बेसिक्स ऑफ अकाउंटिंग पासून, ज्याच्यामध्ये चेक करा. तुम्ही वाटल्यास ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, मी याला झूम करतोय. ओके, अशा प्रकारचे सर्व प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये सगळे 11वीचे प्रश्न कव्हर होतात. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स असू दे, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट असू दे, हे सर्व प्रश्न कव्हर होतात. आणि याच सर्व प्रश्नांवर 1 लाइनर क्वेश्चन्स येतात. आणि जर तुम्ही बॅच घेतली असेल, कोणाचीही घ्या,
एवढं तरी कॉमन सेन्स सगळ्याच टीचर मध्ये आहे की सर्व त्यांनी कव्हर करून घेतले असतील. ऑलराईट, त्याच्यानंतर स्टार्ट होतात 12वीचे जवळपास याच्यामध्ये 19 प्रश्न आहेत. अँड बिल्स ऑफ एक्सचेंज स्क्रीनवर चेक करू शकता. बिल्स ऑफ एक्सचेंज वर सुद्धा अनेक वेळेला अनेक एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. वन लाईनर कुठूनही कशावर येऊ शकतात. ओके, त्यानंतर कंपनी अकाउंट्स मध्ये जर तुम्ही चेक कराल, शेअर्सचे टाइप्स कोणते आहेत, शेअर कॅपिटलचे प्रकार कोणते आहेत, अलॉटमेंट ऑफ शेअर्स, स्वेट शेअर्स कशाला म्हणतात, बोनस इश्यू, ESOS, ESPS म्हणजे काय, याच्यावर सुद्धा वन लाईनर क्वेश्चन्स आहेत. ओके, इश्यू ऑफ शेअर्सची एंट्री नंतर अगोदर बेसिक तर कव्हर करून घ्यायचंय. फॉरफिचर ऑफ शेअर्स, अंडर सबस्क्रिप्शन, ओव्हर सबस्क्रिप्शन, टाइप्स ऑफ डिबेंचर्स, रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ कंपनी, त्याच्यामध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आलं, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आलं, प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन, असे वन लाईनर्स वर करंट सिच्युएशन मध्ये जास्त फोकस करायचं. ओके, फॉर्म्युलाज सर, व्हॉट अबाउट फॉर्म्युला? डोंट वरी, फॉर्म्युलाज पण मी देईन, नॉट अ बिग डील. कॉस्ट अकाउंटिंग, ओके, कॉस्ट अकाउंटचं थेरी, जेव्हा कॉस्ट अकाउंटच्या थेरी बद्दल डिस्कशन होते त्यावेळेस मेथड ऑफ कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, मल्टिपल क्लास, ऑपरेशन, आउटपुट, सिंगल आउटपुट, त्यानंतर ऑपरेटिंग, हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. एबीसी वर अनेक एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स हा अतिशय एक महत्वाचा पार्ट आहे. ऑडिटिंग वर जेव्हा जेव्हा ऑडिटिंगचा अभ्यास करण्यात येतं किंवा ऑडिटिंग एका एक्झामला ऍज अ सिलेबस म्हणून असतं, त्यावेळेस टाइप्स ऑफ ऑडिट एव्हिडन्स, टाइप्स ऑफ सॅम्पलिंग, ज्यांचा अभ्यास झालेला आहे मेक शुअर करा हे तुमचं झालं असेल. ओके, आणि ज्यांचा अभ्यास नाही झालेला आहे, दुसरं तिसरं काय करण्यापेक्षा पब्लिक सर्वात अगोदर हे करून घ्या. याच्यातून 20-30 क्वेश्चन्स कंपल्सरी येतात. ओके, फक्त एवढंच आहे की इथे ज्या एकदम सोप्या पद्धतीने दिलेलं आहे तिथे थोडस घुमून फिरून देत असतात, ते थोडस मेक शुअर करायचंय. ओके, टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, एलिमेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट, लिस्ट ऑफ ऑडिट स्टँडर्ड्स, त्याच्यानंतर स्टँडर्ड्स ऑफ ऑडिट, किंवा हे दोन्ही एकच आहेत. याच्यामध्ये SA 200 पासून स्टँडर्ड ऑफ ऑडिट 620 पर्यंत सांगण्यात आलेलं आहे, आणि हे बॅच आणि टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपण डिस्कस केला. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ची जेव्हा एक्झाम येते किंवा जेव्हा जेव्हा डिस्कशन इन्कम टॅक्स बद्दल होते, ऑलराईट, त्यावेळेस तुमच्या सर्वांचे हे एवढे पॉइंट्स आहेत. सेक्शन 80, आता सेक्शन 80 म्हणजे एवढंच होऊन चालणार नाही, तर सेक्शन 80 मध्ये सुद्धा 80C आहेत, 80CCC आहे, 80U, 80GG, 80GGB आहे. हे सगळे कशासाठी असतात, काय नाही, हे सर्व गोष्टी आपल्याला माहित पाहिजे शेवटच्या 15 दिवसामध्ये. ऑलराईट, आणि ज्यांचं टेस्ट मध्ये, आपल्या मॉडेल टेस्ट मध्ये अराउंड 110-115 मार्क्स येत आहेत, त्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा. बट ज्यांचे जास्त येत नाहीयेत त्यांनी नवीन काही करायला जाऊ नका, कारण अगोदरच तुमचं मेन बेसिक अभ्यास झालेला नाहीये, तर तुम्ही ऍडव्हान्स लेवलचा अभ्यास करून काही कामाचं नाहीये. तुम्ही बेसिकच अभ्यास चांगला करा, ऑटोमॅटिक तुमचे मार्क्स वाढतील. त्यानंतर, आणि हे एकदम बेसिक आहे, मी आज सुद्धा सांगायलो की जेव्हा 6 जुलैला महाट्रान्सकोची एक्झाम होईल, ती एक्झाम झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी जेव्हा हा PDF ओपन करून बघतील, तर तुमच्या सेशनला, तुमच्या शिफ्टला याच PDF मधून तुम्हाला मिनिमम 12 ते 20 पर्यंत, मिनिमम 20 पर्यंत तरी तुम्हाला प्रश्न ह्याच्यातले सापडतील. सर 20च का? जास्त का नाही? साधं सिंपल आहे, कारण हा बेसिक आहे. ऍडव्हान्स लेवल तर आपण आपल्या बॅचेस मध्ये, टेस्ट सिरीज मध्ये सांगितलेलं आहे, पण शेवटच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फोकस यावर ठेवायचा. ओके, त्याच्यानंतर रेशोज अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, जेव्हा जेव्हा रेशोज बद्दल येते त्यावेळेस बाकी दुसरं तिसरं रेशो करण्यापेक्षा सर्वात फर्स्ट हे सर्व रेशोज तुमचे कव्हर झाले पाहिजे, ज्याच्यामध्ये लिक्विडिटी रेशो, क्लासिफिकेशन ऑफ रेशोज आहेत, त्यानंतर टाइप्स ऑफ फायनान्शियल रेशो, लेव्हरेज रेशो, ऍक्टिव्हिटी रेशो, इनव्हिजिबिलिटी रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, हे सर्व गोष्टी तुमचे कव्हर झाले पाहिजेत. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर काही लिस्ट ऑफ अब्रिव्हिएशन्स आहेत, मी कालच आपल्या टेस्ट सिरीज मध्ये अँड बॅचेस मध्ये याचा PDF टाकलं होतं, लिस्ट ऑफ अब्रिव्हिएशन्स. मेक शुअर कराल ते तुम्ही सर्व व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं पाहून घेताल. ऑलराईट, अनेक गोष्ट लक्षात ठेवा की एक्झाम मध्ये जे सिलेक्शन आहे ते नशिबानं होत नाही, एक्झाम मधलं सिलेक्शन मेहनतीनं होतं.
हे तुमच्यापैकी अनेक जणांच्या स्टेटसला मी डायलॉग बघितलेले आहेत आणि अनेक जणांना माहित आहे. त्यामुळं नशिबाच्या गोष्टी न करता, आबाळ हाणायच्या गोष्टी न करता, प्रोकॅस्टिनेशनला बळी न पडता, सर म्हणजे काय, आजचं काम उद्यावर ढकलणे, आज 21 तारीख आहे, 15 दिवस आहेत, बघू शेवटच्या 10 दिवसामध्ये जुगाड करू, असली भाषा न करता आजपासूनच प्रॉपर अभ्यासाला लागणे. राईट. तो मोमेंट आठवा. डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा महावितरणचं रिझल्ट लागलं होतं, अनेक जण रडत फोन केले होते. तो मोमेंट आठवा, ज्या मोमेंटला सगळेजण तुमच्या फॅमिली मेंबर्स मधले विचार करत होते की बाबा यावेळेस याचं सिलेक्शन होईल, यावेळेस हिचं सिलेक्शन होईल, बट तुम्ही त्यांना डिसअपॉइंट केला होता. मेक शुअर करा की यावेळेस या 15 दिवसात इतक्या प्रॉपर पद्धतीने अभ्यास करताल, शांतीत क्रांती करताल की जेव्हा महाट्रान्सकोचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्ही इतिहास घडवताल. लक्षात आले. अँड फक्त प्रश्नच देऊन कामाचे नाहीयेत, तर जेवढेही प्रश्न मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे या सर्वांचे उत्तर, जे 100 पेक्षा जास्त प्रश्न आहेत जे आपण आता डिस्कस केला, त्या सर्वांचे उत्तर सुद्धा तुम्हाला या PDF मध्ये मिळतील. आणि त्याचबरोबर एक्झामच्या दिवशी किंवा त्या दिवसापर्यंत या सर्व अभ्यासक्रमावर जे 150 MCQs अतिशय महत्वाचे आहेत ते सर्व सुद्धा 150 MCQs तुम्हाला या PDF मध्ये मिळतील. ज्यांनी आपल्या DA2 अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये हा PDF आज अपलोड करण्यात आलेला आहे. रविवार 22 जून 2025 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. आता याचा अभ्यास कसं करायचा, साधं सिंपल लॉजिक आहे. सर्वात पहिला हा PDF प्रॉपर पद्धतीने प्रिंट करून आणायचा. ओके. प्रिंट करून आणल्यानंतर जे टॅलेंटेड आहेत, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, तुम्हाला फक्त 1 दिवस लागेल. काय PDF मध्ये सर्व प्रश्न आहेत, कारण याच्यातले मॅक्सिमम तर तुम्हाला येतीलच. ओके. बट शेवटच्या मोमेंट पर्यंत जे इम्पॉर्टंट रिव्हिजन असतं ते सर्व गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यामुळे PDF आणा, 1 ते 2 दिवस प्रॉपर अनालाइज करा आणि मग बाजूला सारा, आणि मग पुन्हा जेव्हा 4 आणि 5 जुलै येईल त्या मोमेंटला हे सर्व PDF रिवाइज करायचं. याच्यामध्ये 150 महत्वाचे प्रश्न आहेत प्रोफेशनल नॉलेजचे, त्याचे उत्तर आहेत, त्याचबरोबर 150 MCQ सुद्धा आहेत जे एक्झामच्या डे पर्यंत तुम्हाला वाचायचे आहेत, ज्याच्यामध्ये 11वी 12वी इन्कम टॅक्स, ऑडिटिंग, कॉस्टिंग, फॉर्म्युलाज, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, सर्व गोष्टी याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता ज्यांना अभ्यास करायला मला प्रॉब्लेम येत आहे, सुधरत नाही की सुरुवात कुठून करू, त्यांनी फक्त हा PDF व्यवस्थित वाचून अभ्यासाला जा, फाडून या. आणि ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे बट त्यांना भीती आहे की सर मी ऍडव्हान्स लेवलला चाललो पण माझे काही बेसिक गोष्टी चुकायलेत, त्या सर्वांसाठी सुद्धा हा PDF इम्पॉर्टंट असेल. लवकरच आपण आपल्या बॅचेस मध्ये 3 2-2 तासाचे लाईव्ह सेशन्स घेणार आहोत, ज्याच्यामध्ये एक लाईव्ह सेशन कंपल्सरी असेल कॉस्टवर, ज्याच्यामध्ये कॉस्टचे सर्व फॉर्म्युला, सर्व गोष्टी कशा प्रकारचे येतात, त्याला सॉल्व्ह कसं करायचं, अप्रोच कसा असला पाहिजे, काय नाही ते डिस्कस करणार आहोत. म्हणजे की युट्यूबला नाही, आपण फक्त बॅच मध्ये डिस्कस करणार आहोत, कारण युट्यूबला आपण गरजेपेक्षा जास्त कंटेंट टाकलेला आहे, आता त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. ओके. त्यामुळे इथून सर्व गोष्टी आपण आपल्या बॅचेस मध्ये आणि टेस्ट सिरीज मध्ये डिस्कस करूयात. ओके. काही जर डाऊट असतील, प्रश्न असतील तर मेसेज करा चॅट सेक्शन मध्ये, आणि मॉडेल टेस्ट, आपले जे टेस्ट सिरीज मधले मॉडेल टेस्ट आहेत ते सॉल्व्ह करा. मॉडेल टेस्ट सॉल्व्ह करत असताना अनेक मुलांचं डाऊट येते की सर मी आतापर्यंत 21 मॉक टेस्ट टाकले, मी जवळपास 15 ते 16 मॉक टेस्ट सोडवलेले आहेत, माझे जे मार्क्स आहेत ते 150 पैकी 60-70 लाच अडकून आहेत. असू द्या, उलट कमी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, बट एक गोष्ट लक्षात ठेवा, टेस्ट झाल्यानंतर कुठं मार्क कटले, 150 पैकी 60 मार्क आले तर 90 मार्क कुठं चुकले हे अनालाइज करून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं 90 मार्क जिथं जिथं चुकले ते सर्व MCQs कव्हर करायचं. कळाले? कारण जाणून बुजून काही MCQs असे टाकलेले आहेत की जे तुम्ही आतापर्यंत वाचले सुद्धा नाही. कशासाठी? की एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही वर्षभर क्लासेस करत असता,
व्हिडिओ बघत असता तर सर्व गोष्टी फॅमिलियर असतात, बट एक्झाम मध्ये गेल्यानंतर क्वेश्चन जे असतात ते थोडंसं फॅमिलियर वाटत नाही. मग अशा वेळेस तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून अगोदरपासूनच तुम्हाला मेंटली प्रिपेअर करण्यासाठी काही काही एमसीक्यूज मुद्दा म्हणून अवघड टाकण्यात आलेला आहे, जस्ट टू टेस्ट युअर अप्रोच, की तुम्ही कशा पद्धतीनं काम करत असता, कशा पद्धतीनं तुम्ही त्याला ते सॉल्व्ह करत असता, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड तपासण्यासाठी ते टाकलेले असतात. राईट. आता जे ओपन कॅटेगरी मधले आहेत त्यांना 150 पैकी मिनिमम 120 मार्क आलेच पाहिजेत. आलेच पाहिजे म्हणजे आलेच पाहिजेत, ऑप्शनच नाहीये, तरच तुमचं सिलेक्शन होईल. राईट. नसता मग ते वेटिंग लिस्टची वाट बघत ते तसलं काही कामाचं नाहीये. 150 पैकी 120 मार्क आले पाहिजेत. 80 मार्क आता येत असतील तर 40 मार्क कशा पद्धतीने वाढवता येईल, क्वांट रिझनिंग मध्ये किती वाढवता येईल, अकाउंट्स मध्ये किती वाढवता येईल, मराठीमध्ये काही कमी जास्त करून वाढतील का मार्क, ह्याच्यावर फोकस करायचं. आणि 80 पडत असतील तर एकदाच 120 ला जाणार नाही, 80चं 85 करायचं, 85चं 90 करायचं. आणि हे सर्व गोष्टी करण्यासाठी 10 दिवस सफिशियंट आहेत. ओके. असं जर अप्रोच ठेवाल, आता एक्झामला 15 दिवस राहिलेत कसं करूयात असला फाक्यासारखा विचार कराल तर काहीच होणार नाही. कळले? राईट. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, की अनेक विद्यार्थ्यांचं डिमांड येत आहे की सर एखादा एक टेस्ट तुम्ही लाईव्ह येऊन सॉल्व्ह करताल का. डेफिनेटली आपले जो 25 फुल लेंथ टेस्ट आहेत त्यापैकी 2 टेस्ट प्रॉपर पद्धतीने लाईव्ह येईल आणि लाईव्ह येऊन प्रॉपर पद्धतीनं युट्यूबला मी ते सॉल्व्ह करेन. ते अगोदरच ठरलेलं होतं आणि ते मागच्या अनेक दिवसापासून झालेलं नाहीये, कारण पूर्णपणे टेस्ट आणि विश्लेषण देण्यामध्येच मी बिझी होतो. बट देईन. आणि तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी बॅच किंवा टेस्ट सिरीज परचेस केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना जर तुमचे झालेले टेस्ट अनालाइज करायचे असतील, की आमच्याकडून एक्झॅक्ट गायडन्स करायचं असेल, तर टेस्ट दिल्यानंतर जेवढेही तुमचे मार्क्सचे अनालिटिक्स असतात त्याचं स्क्रीनशॉट चॅट सेक्शन मध्ये सेंड करायचं. स्क्रीनशॉट काढायचा, चॅट सेक्शन मध्ये सेंड करायचा. दॅट्स इट. अर्ध्या ते 1 तासानंतर प्रॉपर पद्धतीने आमची टीम ते अनालाइज करते, कुठं तुमचे मार्क्स चुकायलेत, कोणत्या कोणत्या गोष्टींवर तुम्हाला भर द्यायला पाहिजे याचा प्रॉपर मेसेज तुम्हाला करते आणि चॅट सेक्शन मध्ये सेंड करते. अनेक विद्यार्थ्यांना टेस्ट झाल्यानंतर मी स्वतःहूनच देत असतो, बट इफ इन केस त्या टाइम लाईन मध्ये जर तुम्ही जर सॉल्व्ह केले नसाल तर मग त्या टाइम लाईनच्या नंतर जर तुमचा रिझल्ट आला तर आमच्या टीम मार्फत ते तुम्हाला सेंड करण्यात येते. याच्यानंतर काही जरी अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. त्याचबरोबर ऍप्लिकेशनवर काही डाऊट असेल तर चॅट सेक्शन मध्ये टाकू शकता. मागच्या 2 दिवसाखालीच आपलं ऍप्लिकेशन आहे ते मेंटेनन्सचं काम झालेलं आहे. इफ इन केस मागच्या अनेक दिवसांमधून तुम्ही जर ऍप्लिकेशन ओपन केलं नाहीये किंवा व्हिडिओ चालत नसतील तर एक वेळेस ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचं आहे. ते केल्यामुळे तुमचा कोर्स कुठेही जात नाही, बट अपडेट ऍप होऊन येतो, त्याच्यामुळे व्हिडिओज जे चलत नव्हते ते ऑटोमॅटिकली चलतील. आणि ज्यांचं मोबाईलवर पीडीएफ डाउनलोड होत नाहीयेत अशा सर्वांनी काय करायचं आहे, की तुमच्या मोबाईलचं जे अँड्रॉइड व्हर्जन आहे ते अपडेट करायचं आहे आणि अडोबी पीडीएफ व्ह्यूवर हा जो बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन पीडीएफ बघण्याचा तुमच्या अनेक जणांच्या मोबाईलमध्ये असतो, तर ह्याला परमिशन काढून टाकून MI PDF व्ह्यूवर हा ऍप डाउनलोड करा, याला परमिशन द्या, एका क्लिक मध्ये सर्व पीडीएफ ओपन होतील आणि इझिली व्हॉट्सअपला शेअर सुद्धा होतील. राईट. थँक्यू सो मच. जे माझ्या बॅक साईडला जो पीडीएफ बघताय हा टेस्ट सिरीज मध्ये आणि बॅच मध्ये दोन्ही मध्ये अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर ह्याची प्रिंट आजच्या आज काढून आजच्या आज ह्याचं मॅटर क्लोज करायचंय. ऑल राईट. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट सेक्शन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. टाटा बाय बाय. टेक केअर. स्टे कनेक्टेड. सोडायचं नाही यावेळेस. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला नावं ठेवलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला कमी लेखलेलं आहे, 6 जुलैला असं परफॉर्मन्स द्यायचा. आपला व्हिडिओ सिलेक्शन झाल्यानंतरचा ज्यावेळेस सर्व आपले मित्र सहकारी गुलाल उधळत असतील त्यांना सेंड करायचं, स्टेटसला ठेवल्यानं मजबूर करायचं.